नमस्कार मित्रांनो, आज आहे 31 मार्च आणि कणेरी मठ या ठिकाणी मी आलेलो आहे। बघू शकता बॅक साईडला कारागिरी महाकुंभ या ठिकाणी भरलेला आहे। वेगवेगळ्या भागातील जे कलाकार आहेत, आर्टिस्ट आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि वेगवेगळे व्यवसाय त्यांचे आहेत, तर ते इथं सादर करतात। बाहेरच्या बाजूला खूप सुंदर असा माहोल आहे बघू शकता आणि आतमध्ये जाऊया आणि सगळी आपण माहिती घेऊया। चला बघा, या ठिकाणी बघू शकता प्लॅस्टिकच्या पिशवीपासनं इथं पिशव्या वगैरे केलेल्या आहेत। आपण टाकून देतो बऱ्याच वेळा, पण या ठिकाणी प्लॅस्टिकच्या कागदापासून पिशव्या तयार होत आहेत। टाकाऊपासून टिकाऊ केलेल्या आहेत। बघा इथं अशा पद्धतीनं या पिशव्या झालेल्या आहेत। काय किंमत आहे जी मॅडम? 1000 रुपये। ओके, 10% डिस्काउंट। 1000 रुपये याची किंमत आहे आणि 10% डिस्काउंट आहे। असल्याच आहेत ना या पिशव्या, प्लॅस्टिकच्या ज्यापासून केलेल्या। ओके, प्लॅस्टिकच्या कागदापासून तयार केलेल्या पिशव्या आहेत बघू शकता। या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रोडक्शन चालतंय। नाही नाही, सर कितीला आहे ते? 2,500 कशापासून बनवलं ते? हे काय आहे? कागदाचं काय क्विल आर्ट काय म्हणतात ते? हां, हलवा मक्का के छिलके, मक्याचं आहे म्हणे। हां 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 हां, आपण काढून टाकलं ते। चांगला आहे, याला शेल्फ लाईफ आहे वाटतं चांगली। कर्नाटक राज्य। क्या रेंज है इसकी? काय मराठी येते? 200 रुपये। ओके ओके, 150 रुपये आणि 200 रुपये किंमत आहे। मक्यापासून तयार केलेलं आहे। ओके, मक्याच्या कणसाच्या वरचं जे टर्फल असते त्याचं केलंय, खूपच सुंदर आहे। हा कुठला स्टॉल आहे? हा कुठला स्टॉल आहे? महाराष्ट्राचा काय कर्नाटकचा आहे? कर्नाटकचा दिसतोय। राजस्थानी वस्तू, किचन आहेत, किचन शिंपल्याचे किचन। गोवा राज्यातून आलेला स्टॉल आहे। शिंपल्याचे किचन बघू शकता तुम्ही।
छान केले ती कासव. गुजरात मधनं घंटे आलेले आहेत आणि हा वेगळा युनिक स्टॉल आहे. वाजवून दाखव ना. हे सगळं वाजते. काय काय रेंज काय असते, काय किंमत? 100 रुपयापासून छोटी घंटी 8,000 पर्यंत आहे. ओके. हे गुजरातचा कच्छ, गुजरातचा स्टॉल आहे. ताम्र बेल धातू कला. मस्त. काचेच्या वस्तू. आंध्र प्रदेश चमडे की कठपुतलिया. चांबड्याचा आहे म्हणे. काय माहित, विचार. पश्चिम बंगालचा आयटम आहे मित्रांनो. टेराकोटा आभूषण असं नाव आहे. आपने किया है? हाँ, मैं अच्छा है, अच्छा है, बहुत अच्छा है. छान आहे. बहुत अच्छी पेंटिंग है. काय प्राइस? प्राइस है हमारा 1450. 14-15. 1450. ओके. राजा जनक की बेटी थी सीता, रामायण हाँ, में हाँ. आपने सुना है. हाँ हाँ हाँ. तो ये उस जमाने का आर्ट है जो आज तक चला आ रहा है. ओके ओके. पुण्यात आहे का? मैं रहता हूँ पुणे में, अच्छा, ओके. अच्छा. लेकिन ये वर्ल्ड का वन ऑफ द ओल्डेस्ट आर्ट, मिथिला आर्ट, मधुबनी पेंटिंग बोलते हैं इसको. ये वन ऑफ द, ये फ्री हैंड वो निब है जो इंक में डिप करके ऐसे निकालते हैं, ओके. हाथ से बनाते हैं. हाथ से पूरे बनाते हैं. अब इसकी एक एक लाइन को बनाने में टाइम लगती है.
क्योंकि अभी कुछ भी नहीं है, पूरा ऐसा है, देखो ऐसे फिनिशिंग वगैरह सब आते हैं बनने के बाद। स्टार्ट से ये भी ये स्टार्ट से है, पुणे ऐसे पूरा घर से online बना। वगैरह, exhibition वगैरह सब मिला। ओके, ऑनलाइन बेचते हो। मिथिला आर्ट, मिथिला आर्ट, मधुबनी आर्ट, जो भी बोलो, मधुबनी आर्ट, आर्ट, दोनों ओके। चीज़ उसके। नैसर्गिकरित्या तयार झालेलं आणि मग थोडस तुम्ही त्याला हे देताय का, टचअप देताय? ओके. मग कायम तुमचा असा शोध चालू असतोय जंगलात? ह्याचं काय आता बदक होणार आहे का? बदक तयार होणार आहे. हा हा, चांगलं आहे, चालू दे. आणि किती विक्री करताय त्याची? कसं काय रेंज असते, कसं ठरवताय किंमत? 2000च्या पुढंच. ओके. कुठं संग्रहालय आहे तुमचं? खरसुंडीला आहे. ओके, हा माहिती आहे मला. होय काय? बर 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 बर. कागदापासून तयार केलेलं आहे हे, कागदापासून. हा, साप पण ओरिजिनल वाटायला लागली. ओके, फुलपाखरू करताय. बाहुल्यांचा स्टॉल काय म्हणाल त्याला? आणि या भावल्या माशा आज जात आहेत ठरल्याप्रमाणे शेवटी खायचे स्टॉल आहेत या ठिकाणी. आपला आवडता सेक्शन लाड. आमचा लाडका सेक्शन आला हो. थालीपीठ कसा आहे? किती रुपयाला आहे? रेग्युलर 80 ला आहे हां, आणि बटर मेथी कोबी 100 आणि 80. ओके.